नमस्कार, मी शिवम बोरकर, बोरकर गुरुजी या आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला सुरुवात करायची क्लास 8 मधलं 4 चॅप्टर ज्याचं नाव आहे बघा अल्टिट्यूड अँड मेडियन्स ऑफ ट्रायंगल. ज्याच्यामध्ये बघा आपल्याला हे जे चॅप्टर आहे 3 लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचंय संपवायचंय. ज्याच्यामध्ये बघा आपल्याला फर्स्ट लेक्चरमध्ये बघायचे अल्टिट्यूड, त्याच्यानंतर सेकंड लेक्चरमध्ये बघायचं आपल्याला मीडियन आणि थर्ड लेक्चरमध्ये बघायची आपल्याला आपली प्रॅक्टिस सेट. तर बघा की आपल्याला जर या अल्टिट्यूड अँड मेडियन्स ऑफ ट्रायंगल बद्दल जर माहिती पाहिजे असेल तर सुरुवातीला आपल्याला ट्रायंगल म्हणजे काय असते हे कळायला पाहिजे. तर बघा या ठिकाणी आपण जर कोणताही ट्रायंगल घेतला या ठिकाणी आपण नाव देत आहे बघा ए बी सी. तर या ठिकाणी बघा या ट्रायंगल मध्ये बघा व्हर्टेक्स, तर हे जे पॉइंट आहेत ए बी सी याला म्हणतात व्हर्टेक्स. तर ट्रायंगल मध्ये व्हर्टेक्स किती असणार 3. जर मी तुम्हाला हे शिकवत असणार तर याचा अर्थ याचं काहीतरी काम आहे. तर बघा या ठिकाणी व्हर्टेक्स किती आहेत 3. कोणते कोणते ए बी आणि सी. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी साइड ट्रायंगलला किती असतात 3. कोणत्या कोणत्या साइड ए बी, ए बी किंवा त्याला बी ए देखील वाचू शकतो, साइड बी सी किंवा त्याला साइड सी बी देखील वाचू शकतो आणि त्याच्यानंतर साइड ए सी. त्याच्यानंतर बघा की या ठिकाणी अँगल किती असतात, अँगल देखील किती असतात 3. तर या ठिकाणी आपण सिंगल लेटर जर यूज केला तर आपण या ठिकाणी अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी असंही वाचू शकतो. किंवा ज्यावेळेस आपल्याला ए वाचायचं तर अँगल ए ला काय ठेवायचं असं मधात ठेवायचं आणि काय वाचायचं अँगल बी ए सी वाचा किंवा सी ए बी वाचा. तसंच या पद्धतीने जर आपल्याला अँगल बी वाचायचा असेल तर आपण काय वाचू शकतो सी बी ए किंवा ए बी सी. या ठिकाणी अँगल ए बी सी आणि सी वाचायचा असेल तर सी कुठे ठेवायचा मधात. तर बघा या ठिकाणी काय वाचणार आपण ए सी बी किंवा बी सी ए, ए सी बी, ए सी बी. तर बघा या ठिकाणी की सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल किती येणार. तर या ठिकाणी ती किती येते 180 डिग्री. जर आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज जर केली तर ती किती येणार 180. तर बघा अल्टिट्यूड समजण्याआधी आपल्याला ट्रायंगलचे टाइप्स माहीत असणं गरजेचं आहे. कारण की बघा आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणा किंवा एक्सरसाइजमध्ये म्हणा की आपल्याला ट्रायंगल काढायला लावतील वेगवेगळे. मग आपल्याला वेगवेगळे ट्रायंगल माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला बघायचे तर टाइप्स ऑफ अ ट्रायंगल, टाइप्स ऑफ अ ट्रायंगल. तर बघा ट्रायंगलचे जे टाइप्स पडले ते पडले साइड्स वरून आणि काही टाइप्स पडलेले आहेत ते पडलेले आहेत अँगल वरून. तर बघा साइड वरून टाइप पडले त्याचे 3 टाइप येतं साइड वरून आणि अँगल वरून देखील किती टाइप येतं 3 टाइप्स. तर या ठिकाणी बघा की जर ट्रायंगल मध्ये एक आपण जर साइड वरून जर टाइप पाडत असेल तर ट्रायंगल मध्ये काय असणार आहे, एक तर तिन्ही साइड इक्वल असणार आहेत किंवा 2 साइड इक्वल असणार आहेत किंवा एकही साइड इक्वल नसणार. म्हणजे काय की ऑल साइड ज्यावेळेस इक्वल असणार, ऑल साइड इक्वल असणार ए बी सी. याचा अर्थ लेंग्थ ऑफ ए बी इक्वल्स टू लेंग्थ ऑफ बी सी इक्वल्स टू लेंग्थ ऑफ ए सी. त्यावेळेस त्या ट्रायंगलला म्हणतात इक्विलॅटरल ट्रायंगल. मराठीत त्याला म्हणतात समभुज त्रिकोण. काय म्हणतात त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज त्रिकोण. याच्यामध्ये बघा फर्स्ट प्रॉपर्टी असे आहे की ऑल साइड्स आर कशा असतात इक्वल. ज्याच्यामध्ये आपण लिहू शकतो साइड ए बी बरोबर साइड बी सी इक्वल्स टू साइड ए सी. त्याच्यानंतर बघा इच अँगल इज ऑफ कितीचा असणार 60 डिग्रीचा. प्रत्येक अँगल कितीचा असणार 60 डिग्रीचा. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणल्याच्या नंतर तुम्हाला ऑटोमॅटिक कळायला पाहिजे की त्याचा इच अँगल कितीचा असणार 60 डिग्री. या ठिकाणी बघा अँगल ए इक्वल्स टू अँगल बी इक्वल्स टू अँगल सी इक्वल्स टू काय 60 डिग्री. त्याच्यानंतर बघा की 3 साइड इक्वल असणार. त्याच्यानंतर बघा टू साइड कसे असणार 2 साइड इक्वल. त्यावेळेस बघा या ठिकाणी बघा 2 साइड इक्वल आहेत. त्यावेळेस त्याला काय म्हणतात आयसोस्केल ट्रायंगल. काय म्हणतात त्याला आयसोस्केल ट्रायंगल. मराठीत त्याला म्हणतात समद्विभुज त्रिकोण.
याच्यामध्ये बघा टू साइड कसे असतात, टू साइड्स इक्वल. तर या ठिकाणी बघा टू साइड कोणत्या इक्वल आहेत, साइड ए बी इक्वल्स टू साइड ए सी. आणि त्याच्यानंतर बघा की त्या ज्या दोन साइड इक्वल आहेत त्याच्या अपोजिट वाले अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. तुम्हाला 9th मध्ये याच्याबद्दल थेरम आहेत. त्याला जर आपण म्हणतो की टू साइड्स इक्वल असतील तर त्याच्या अपोजिट वाले अँगल कसे असणार, इक्वल. आणि जर टू अँगल इक्वल असतील तर त्याच्या अपोजिट वाले टू साइड कसे असणार, सेम असणार. त्याला म्हणणार आपण कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम. तर या ठिकाणी बघा टू अँगल्स आर इक्वल, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी बघा अँगल बी इक्वल्स टू अँगल सी. या बघा दोनच साइड कॉन्ग्रुएंट, त्याच्या अपोजिट वाला अँगल सी आणि याच्या अपोजिट वाला अँगल बी हे कसे असणार, सेम असणार. आणि त्याच्यानंतर बघा ऑल साइड डिफरंट असणार. ऑल साइड बघा काय असणार, तर या ठिकाणी बघा ऑल साइड्स कशा असणार, डिफरंट असणार. आणि ऑल अँगल देखील कसे असणार, डिफरंट असणार. तर बघा साइडवरून आपण टाईप बघितले, त्याचे प्रॉपर्टीज बघितले की साइडमध्ये तीनच कंडिशन होतात. एक तर तिन्ही साइड इक्वल असणार, किंवा दोन साइड इक्वल असणार, किंवा एकही साइड कशी असणार नाही, इक्वल नसणार. त्याच्यानंतर बघा अँगल वरून टाईप आहेत. यामध्ये बघा पहिला जो प्रकार आहे आपला त्याला म्हणतात ॲक्यूट अँगल ट्रायंगल. याच्यामध्ये बघा काय होते की जे ईच अँगल येतं तुमचे ए बी सी, याचं जे मेजर आहे प्रत्येक अँगलचं हे काय असणार, 90 पेक्षा लहान असणार. त्याला आपण मराठीत म्हणतो लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण. तर बघा या ठिकाणी याची जी प्रॉपर्टीज आहे की ईच अँगल काय असणार, 90 पेक्षा लहान. ईच अँगल इज लेस दॅन 90 डिग्री. त्याच्यानंतर सेकंड टाईप आहे आपला राईट अँगल ट्रायंगल, ज्याला मराठीत म्हणतात काटकोन त्रिकोण. तर या ठिकाणी बघा कशाला म्हणतात काटकोन त्रिकोण. आपण अँगल वरून टाईप बघत आहे, तर या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट कळायला पाहिजे की या ठिकाणी आपण अँगल बी कितीचा घेतला, 90 डिग्री. म्हणून ज्या पण ट्रायंगल मध्ये, ज्याही त्रिकोणामध्ये एक अँगल 90 डिग्रीचा राहत असेल तर त्या ट्रायंगलला काय म्हणतात, राईट अँगल ट्रायंगल. मग या ठिकाणी काय लिहिणार आपण, एनी वन अँगल इज ऑफ कितीचा, 90 डिग्रीचा. त्यावेळेस त्या ट्रायंगलला काय म्हणायचं, राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यानंतर लास्ट या ठिकाणी बघा अँगल बी जो आहे आपला 90 डिग्री पेक्षा कसा आहे, मोठा आहे. म्हणून या ट्रायंगलला बघा काय म्हणतात, ऑब्टूस अँगल ट्रायंगल. याच्यामध्ये बघा एक कोणताही अँगल 90 डिग्री पेक्षा कसा पाहिजे, मोठा पाहिजे. आणि 180 डिग्री पेक्षा कसा पाहिजे, लहान पाहिजे. म्हणून या ठिकाणी काय करणार की एनी वन अँगल इज ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. तर बघा या ठिकाणी अँगलचे अँगल वरून तीन टाईप बघितले आपण की प्रत्येक अँगल जर 90 पेक्षा लहान राहत असेल तर त्याला ॲक्यूट अँगल ट्रायंगल. जर एक अँगल 90 डिग्रीचा राहत असेल तर त्याला राईट अँगल ट्रायंगल. आणि जर एक अँगल 90 डिग्री पेक्षा मोठा राहत असेल त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, ऑब्टूस अँगल ट्रायंगल, ज्याला मराठीत आपण काय म्हणतो, विशाल कोन त्रिकोण. तर बघा या ठिकाणी आपण आता बघितलं सुरुवातीला बेसिक. आता आपल्याला कळायचं आहे आपल्या नेक्स्ट टॉपिकवर, ज्याचं नाव आहे अल्टिट्यूड, की काय असते अल्टिट्यूड. पण त्याच्या आधी आपल्याला हे माहिती असणं गरजेचं होतं. म्हणूनच आपण हा टॉपिक काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे. कारण की आता तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये कळलंच की तुम्हाला ते ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढायला सांगते, किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल काढायला सांगतील, किंवा राईट अँगल ट्रायंगल काढायला सांगतील, तुम्हाला कळेलच. तर बघूया आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे अल्टिट्यूड्स. यानंतर आपल्याला बघायचं आपला मेन टॉपिकला आपल्याला सुरुवात करायची, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला अल्टिट्यूड काय असते बघा बघायचंय. अल्टिट्यूड ज्याला मराठीत आपण म्हणतो शिरोलंब. तर या ठिकाणी बघा नावातच काय आलेलं आहे बघा, शिरो. आपण बघितलं होतं की शिरोबिंदू किती असतात, 3 असतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, व्हर्टेक्स. तर या ठिकाणी बघा की अल्टिट्यूड कशाला म्हणतात. तर या ठिकाणी बघा मी एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल घेतला एबीसी समजण्यासाठी, एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल घेतला. तर या ठिकाणी बघा की या ठिकाणी ए बी सी हे काय झाले, त्याचे व्हर्टेक्स झाले. तर अल्टिट्यूड कशाला म्हणतात बघा या ठिकाणी,
मी या व्हर्टेक्स ए मधून एक काय काढत आहे, परपेंडिक्युलर लाईन काढत आहे. तर बघा या ठिकाणी ही याची काढण्याची प्रॉपर मेथड नाही. तर आपल्याला जे काढायची ते प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला त्याचं काय कळेल, डायरेक्ट प्रॅक्टिकल तुम्हाला कशा पद्धतीने काढायचं त्यावेळेस सांगू. तर या ठिकाणी बघा काय करायचं, एक परपेंडिक्युलर लाईन काढली. कुठून काढली? व्हर्टेक्स मधून काढली. कुठं काढली? त्याच्या अपोजिट साइडवर काढली. तर यालाच तर म्हणतात अल्टिट्यूड. म्हणजे काय, प्रत्येक व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडवर एक काय काढायची, परपेंडिक्युलर लाईन. तर त्या लाईन सेगमेंटला काय म्हणतात, त्या लाईन सेगमेंटला म्हणतात अल्टिट्यूड. तर या ठिकाणी बघा एडी काय झाली, अल्टिट्यूड झाली. कशावर? साइड BC वर. म्हणून या ठिकाणी बघा या आपल्याला व्हर्टेक्स किती आहेत, 3. तर अल्टिट्यूड किती निघणार, 3. त्या ठिकाणी बघा सिमिलरली बी पासून एक अल्टिट्यूड काढला, ज्याला नाव दिलं आपण ई. त्याच्यानंतर बघा सी पासून जर आपण एक अल्टिट्यूड काढला, तर बघा या ठिकाणी बघा आपण 3 व्हर्टेक्स मधून किती अल्टिट्यूड काढले, 3. कारण की बघा अल्टिट्यूड म्हणजे काय, व्हर्टेक्स पासून एक परपेंडिक्युलर सेगमेंट काढायची त्याच्या अपोजिट साइडवर. तर या ठिकाणी व्हर्टेक्स किती आहेत, 3. म्हणून या ठिकाणी अल्टिट्यूड किती निघणार, 3. तर या ठिकाणी बघा सुरुवातीला बघू आपण अल्टिट्यूडची डेफिनेशन. अल्टिट्यूड कशाला म्हणतात, परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम, कुठून काढायची, ड्रॉन फ्रॉम कुठून काढायची, व्हर्टेक्स ऑन इट्स अपोजिट किंवा टू इट्स अपोजिट साइड इज कॉल्ड, काय म्हणतात त्याला, अल्टिट्यूड. ज्याला मराठीत आपण काय म्हणतो, शिरोलंब. त्याच्यानंतर बघा जर तुम्हाला कळत असेल तर या ठिकाणी बघा ह्या अल्टिट्यूड एका पॉइंट मधून पास होतात, त्याला म्हणतो आपण पॉइंट ऑफ कॉन्करन्स. काय म्हणतो त्याला, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तर या ठिकाणी बघा नेक्स्ट जो टॉपिक आहे बोला की अल्टिट्यूड passes only one point, त्यालाच म्हणतो आपण विच इज कॉल्ड पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तर या ठिकाणी बघा हे जे पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे यालाच म्हणतात ऑर्थो सेंटर, विच इज कॉल्ड, काय म्हणतात त्याला, ऑर्थो सेंटर. त्याला मराठीत म्हणतात लंब संपात किंवा शिरोलंब संपात. तर बघा ऑर्थो सेंटर कशाला म्हणतात, ज्या वेळेस तिन्ही अल्टिट्यूड एका पॉइंट मध्ये मिळतात त्याला म्हणतात त्याचं ऑर्थो सेंटर. आणि जे डिनोट करतात ओनी, कशाने डिनोट करतात, ओनी. विच इज डिनोटेड बाय, कशाने दाखवतात, ओन. तर अतिशय सोपा असा टॉपिक आहे. अल्टिट्यूड म्हणजे काय की सरळ सरळ एक परपेंडिक्युलर सेगमेंट काढायची व्हर्टेक्स बसून त्याच्या अपोजिट साइडवर. तर असे व्हर्टेक्स किती येतात, 3. मग अशा अल्टिट्यूड किती निघणार, 3. आणि ह्या तिन्ही अल्टिट्यूड एका जागेला काय होतात, इंटरसेक्ट होतात, त्याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आणि त्याला नाव दिलेले बघा ऑर्थो सेंटर. तर आता आपल्याला बघायचं की लोकेशन ऑफ ऑर्थो सेंटर काय असते, काय लोकेशन ऑफ ऑर्थो सेंटर काय असते. तर बघा त्यामध्ये आपल्याला बघायचे, सुरुवातीला आपण बघितलंय बघा हा जो ट्रँगल आहे हा कोणता आहे, ॲक्यूट अँगल ट्रँगल, ॲक्यूट अँगल ट्रँगल. तर याचं जर तुम्ही बघत असणार लोकेशन ऑफ ऑर्थो सेंटर, तर हे बघा हे जे तुम्हाला टॉपिक मी शिकवत आहेत हे जे टॉपिक आहेत तुम्हाला हे NMMS मध्ये विचारले जातात, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये काय केल्या जातात, विचारले जातात. की तुम्हाला विचारले जाते चला सांगा ऑर्थो सेंटर ऑफ ॲक्यूट अँगल ट्रँगल कुठे येतात, तर तुम्ही काय म्हणणार, इंटेरियर ऑफ द ट्रँगल किंवा एक्सटेरियर ऑफ अ ट्रँगल किंवा ऑन द व्हर्टेक्स ऑफ ट्रँगल. तर आपल्याला कुठं दिसत आहे बघा, इनसाइड द ट्रँगल. म्हणून या ठिकाणी काही इंटेरियर ऑफ द ट्रँगल. म्हणून या ठिकाणी बघा फर्स्ट जो आपला होता की आपल्याला बघायचं लोकेशन ऑफ ऑर्थो सेंटर, लोकेशन ऑफ ऑर्थो सेंटर, ज्याच्यामध्ये बघा आपण फर्स्ट ट्रँगल काढला होता ॲक्यूट अँगल ट्रँगल. तर याचं जे लोकेशन आहे ते कुठे येते, इंटेरियर ऑफ अ ट्रँगल. म्हणून या ठिकाणी बघा फर्स्ट ऑर्थो सेंटर ऑफ ॲक्यूट अँगल ट्रँगल इज इंटेरियर ऑफ द ट्रँगल. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपण घेत आहे राईट अँगल ट्रँगल.
तर बघा या ठिकाणी आपण एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करतोय, ज्याच्यामध्ये एक अँगल कितीचा असणार आपला 90 डिग्रीचा, ए बी सी. तर बघा मी जर सुरुवातीला जर अल्टिट्यूड काढण्याचा प्रयत्न केला व्हर्टेक्स ए मधून अपोजिट साईडवर, तर बघा त्याची अपोजिट साईड ही, तर ही बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलीच आहे, गिवन परपेंडिक्युलर लाईन हीच आहे. म्हणजे ए बीच काय आहे, परपेंडिक्युलर लाईन, त्यालाच आपण त्याचं काय म्हणणार अल्टिट्यूड. त्याच्यानंतर बघा सी पासून जर काढण्याचा प्रयत्न केला तरी बघा ही लाईन सी बी ही पण काय आहे, त्याची अल्टिट्यूड आहे. आता राहायला आपला कोणता, ए मधून काढलं, सी मधून काढलं, आता आपल्याला कुठं काढलं लागेल, बी मधून त्याच्या अपोजिट साईडवर. तर या ठिकाणी बघा इथून जर काढलं तर ह्या ज्या तिन्ही ज्या अल्टिट्यूड आहेत त्या इंटरसेक्ट करतात ॲट पॉइंट बी. म्हणून बघा याचं ऑर्थो सेंटर कुठे येते, ॲट व्हर्टेक्स ॲट राईट अँगल ट्रायंगल. ज्या ठिकाणी राईट अँगल बनत आहे त्या व्हर्टेक्सवर काय येत आहे, त्याचं लोकेशन आहे, येत आहे ऑर्थो सेंटरचं. म्हणून या ठिकाणी बघा ऑर्थो सेंटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज ॲट व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल. यानंतर बघायचं आपल्याला आपला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल बद्दल. यानंतर आपल्याला बघायचं आपलं थर्ड जे आहे ट्रायंगलचा टाईप आपला बघा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. तर बघा या ठिकाणी काय करता येईल आपल्याला, एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल काय करावं लागेल आपल्याला, ड्रॉन करावं लागेल. तर या ठिकाणी बघा आपण एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉन केला, ए या ठिकाणी बघा बी आणि या ठिकाणी बघा सी. तर या ठिकाणी बघा आपण जर ए पासून काढण्याचा जर प्रयत्न केला तर ए जो व्हर्टेक्स आहे बघा या साईडच्या कसं आहे, बाहेर आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, ही साईड एक्सटेंड करावं लागेल. त्याच्यानंतर बघा या ए पासून आपल्याला काय करावं लागेल, एक परपेंडिक्युलर. तर या ठिकाणी बघा आपण ही परपेंडिक्युलर काढली कोणत्या साईडवर, साईड बीसीवर. सिमिलरली बघा जर आपण सी पॉइंटवर जर काढण्याचा प्रयत्न केला असेल तर बघा या ठिकाणी ए बी साईड, तर बघा आपल्याला काय करावं लागेल, ही साईड एक्सटेंड करावं लागेल अशी. त्याच्यानंतर बघा या सी पासून एक काय काढलं लागेल, परपेंडिक्युलर सेगमेंट काढलं लागेल. तर या ठिकाणी बघा हे झालं आपला पॉईंट. त्याच्यानंतर बघा याला नाव देऊ वाटलं असतं डी, या ठिकाणी नाव देऊ ई. त्याच्यानंतर बघा एका पॉईंट मधून राहिलं, आपण ए मधून काढलं, ए मधून काढण्यासाठी आपण काय केलं, या बीसी ला एक्सटेंड केलं कुठपर्यंत बघा, ई पर्यंत. त्याच्यानंतर बघा आपल्याला काढायचं होतं ए बी वर, म्हणून या ए बी ला आपण काय केलं, एक्सटेंड केलं. तर या ठिकाणी बघा आपली ही निघणार अल्टिट्यूड या साईडवर. त्याच्यानंतर बघा आता आपली राहिली कुठून काढायची, बी पासून, म्हणून या ठिकाणी आपण काय करणार, बी पासून एक काढणार, याला नाव देऊ आपण एफ. तर बघा याचं जे ऑर्थो सेंटर मिळत आहे बघा, पहिली अल्टिट्यूड या ठिकाणी इंटरसेक्ट होते, सेकंड या ठिकाणीच, आणि थर्ड देखील बघा या ठिकाणी जे इंटरसेक्ट होत आहे. म्हणून या ठिकाणी बघा याचं जे ऑर्थो सेंटर मिळते ते कुठे मिळते, एक्सटिरियर ऑफ अ ट्रायंगल. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण ऑर्थो सेंटर ऑफ ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल इज ॲट, कुठे मिळणार आपल्याला, एक्सटिरियर ऑफ द ट्रायंगल. तर या ठिकाणी बघा आपण जो टॉपिक कव्हर केलेला होता तो होता अल्टिट्यूड, अतिशय सोपा असा, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 3 टाईप घेतले होते जे अँगलवरून आपण पाळले होते. ज्याच्यात आपण फर्स्ट बघितलं होता ॲक्यूट अँगल ट्रायंगल, त्याच्यानंतर बघितलं होता राईट अँगल ट्रायंगल, आणि नेक्स्ट बघितलं होतं आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, ज्याच्यामध्ये आपण त्याचे लोकेशन बघितले होते. या ठिकाणी आला होता आपला इनसाइड द ट्रायंगल, या ठिकाणी बघा व्हर्टेक्स ऑन व्हर्टेक्स ऑफ द ट्रायंगल, आणि नेक्स्ट आला होता एक्सटिरियर ऑफ अ ट्रायंगल. तर या ठिकाणी बघा आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.